आमच्या विद्यालयाचे ध्येय विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास साधून त्यांना जबाबदार, नैतिक व सशक्त नागरिक बनविणे, जे ज्ञान, मूल्ये आणि कौशल्यांच्या आधारे समाजात सकारात्मक बदल घडवू शकतील। आमच्या विद्यालयाचे उद्दिष्टे: 1. गुणवत्तापूर्ण आणि समतोल शिक्षण प्रदान करणे। 2. विद्यार्थ्यांमध्ये नैतिकता, शिस्त आणि सामाजिक भान निर्माण करणे। 3. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी बनवणे। 4. विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक, शारीरिक, बौद्धिक आणि सर्जनशील क्षमतांचा विकास करणे। 5. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी आणि भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम करणे। 6. पालक, शिक्षक आणि समाज यांच्यातील समन्वय साधून शिक्षण प्रक्रिया अधिक प्रभावी बनवणे। 7. शाळेचे पर्यावरण सुरक्षित, प्रेरणादायक आणि विद्यार्थ्यांना पोषक ठेवणे। नमस्कार, मी एस पगार सर, मुख्याध्यापक, देवळा एज्युकेशन सोसायटी, संचालक श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल। देवळा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर जितेंद्र आहेर उर्फ बापूसाहेब यांच्या मार्गदर्शनाने व देवळा एज्युकेशन सोसायटीच्या सचिव आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सौ मालतीताई आहेर मॅडम यांच्या प्रेरणेने, तसेच देवळा एज्युकेशन सोसायटीचे प्रशासकीय अधिकारी श्री बापू रौंदर सर यांच्या सहकार्याने सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील अहवाल सादर करण्यास मला विशेष आनंद होतो। या अहवालात आमच्या शाळेतील शैक्षणिक प्रगतीचा व विविध उपक्रमांचा एक संक्षिप्त आढावा मी सादर करीत आहे। आमच्या विद्यालयातील सन 2024-25 या शैक्षणिक वर्षातील विद्यार्थी संख्या इयत्ता 5वी ते इयत्ता 10वी 753 एवढी होती। देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या शाळेतील इयत्ता 10वीचा निकाल 98.84% लागला असून अनुज पाटील याने 94.60% गुण प्राप्त करून प्रथम क्रमांक मिळवला आहे। यश माधव अहिरे द्वितीय क्रमांक 94.40%, दर्शन शशिकांत शेवाळे तृतीय क्रमांक 93.80%, तनिष्क दिलीप आहे चतुर्थ क्रमांक 93-40%, तर उमेश राकेश देवरे 5वा क्रमांक 93% आला। गुणवंत विद्यार्थ्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले। उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे पालकांसह नागरिकांनी अभिनंदन केले। आमच्या विद्यालयातील समित्यांचे वाटप: सौ एस आहेर मॅडम, 1 समाजशास्त्र विषय समिती, 2 पालक शिक्षक समिती, 3 सखी सावित्री समिती, सौ एस काळे मॅडम, 1 मराठी विषय समिती, 2 आरोग्य विभाग समिती, श्री डी वाय भदाणे सर, 1 सांस्कृतिक विभाग समिती, 2 स्काउट गाईड समिती, श्री डी टी देवरे सर, 1 इंग्रजी विषय समिती, 2 शाळा विकास व्यवस्थापन समिती, श्री डी टी निकम सर, हिंदी विषय समिती, श्री वाय एन गोसावी सर, 1 शालेय पोषण आहार समिती, 2 शाळा व्यवस्थापन समिती, श्री पी एम घुगे सर, 1 परीक्षा विभाग समिती, 2 NMMS परीक्षा समिती, श्री HN मांडवडे सर, 1 क्रीडा समिती, 2 प्रसिद्धी समिती, 3 परिवहन समिती, श्रीमती YG अहिरे मॅडम, 1 विज्ञान छंद मंडळ समिती, 2 विज्ञान समिती, 3 विशाखा समिती, श्रीमती MS आहेर मॅडम, 1 नवोदय समिती, 2 माता पालक समिती, श्री KU पगार सर, 1 आपत्ती व्यवस्थापन समिती, 2 इयत्ता 5वी साठी स्कॉलरशिप समिती, श्री SS खैरनार सर, 1 राष्ट्रीय हरित सेना समिती, 2 सहल विभाग समिती, 3 पर्यावरण विषय समिती, श्रीमती SB निकम मॅडम, 1 शालेय मंत्रिमंडळ समिती,
2 कार्यानुभव विषय समिती, 3 गीत मंच समिती, श्रीमती MP पवार मैडम, 1 गणित विषय समिती, 2 विद्या समिती, 3 इयत्ता 8वी साठी स्कॉलरशिप समिती, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृती दिन, दिनांक 18 जुलै 2024 रोजी लोकशाहीर तथा साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. आषाढी एकादशी वारी, दिनांक 16 जुलै 2024 रोजी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठू माऊली यांच्या आषाढी एकादशी निमित्त विद्यालयामध्ये पंढरीची वारी हा कार्यक्रम पार पाडण्यात आला. गुरुपौर्णिमा, दिनांक 21 जुलै 2024 रोजी गुरुपौर्णिमा हा कार्यक्रम साजरा करण्यात आला. दिनांक 1 ऑगस्ट 2024 स्वातंत्र्य चळवळ आणि संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील अग्रगण्य व्यक्तिमत्व, विचारवंत, साहित्यिक, कवी, कलावंत, प्रबोधनकार, समाज सुधारक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती. तसेच कितीही संकटे आली, आभाळ जरी कोसळलं तरी त्यावर पाय ठेवून उभा राहीन मी असे ठणकावून सांगणारे हिंदुस्थानच्या स्वातंत्र्य संग्रामातील एक जहाल व्यक्तिमत्व म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. दिनांक 3 ऑगस्ट 2024 रोजी विद्यालयामध्ये आनंददायी शनिवार साजरा करण्यात आला. त्याप्रसंगी आध्यात्मिक उद्बोधन करण्यासाठी प्रेमभक्ती साधना केंद्र श्री सिद्धारूढ निवाने या ठिकाणाहून कविताताई व अमृताताई विद्यालयात विद्यार्थ्यांना उद्बोधन करण्यासाठी आल्या होत्या. दिनांक 9 ऑगस्ट 2024 रोजी विद्यालयात जागतिक आदिवासी दिन, क्रांती दिन उत्साहात साजरा करण्यात आला. दिनांक 10 ऑगस्ट 2024 रोजी देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयामध्ये पालक शिक्षक संघ सहविचार सभा म्हणजेच पालक मेळावा आयोजित करण्यात आला. पंधरा ऑगस्ट 2024 रोजी विद्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी मुख्याध्यापिका आदरणीय श्रीमती सुनीता पगार मॅडम यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकविण्यात आला. दिनांक 2 ऑक्टोबर 2024 बुधवार रोजी सत्य व अहिंसा यांची शिकवण देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी व जय जवान जय किसान चा नारा बुलंद करणारे भारताचे माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली. डॉक्टर APJ अब्दुल कलाम जयंती, दिनांक 15 ऑक्टोबर 2025 रोजी त्याप्रसंगी विद्यालयामध्ये वाचन प्रेरणा दिवस साजरा करण्यात आला व विविध कार्यक्रम घेण्यात आले. दिनांक 14 नोव्हेंबर 2024 रोजी विद्यालयामध्ये स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस बालदिन म्हणून साजरा करण्यात आला. संस्था अंतर्गत कर्मवीर चषक वक्तृत्व स्पर्धा 2024 ते 25 देवळा एज्युकेशन सोसायटी संचलित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयाचे संस्थेचे संस्थापक कर्मवीर रामरावजी आहेर तथा अण्णासाहेब आहेर यांच्या 31व्या स्मृती सप्ताह निमित्त संस्था अंतर्गत कर्मवीर चषक वक्तृत्व स्पर्धा सन 2024-25 या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महाराष्ट्र शासन आदर्श पुरस्कार प्राप्त उपक्रमशील शिक्षक श्री खंडू मोरे सर हे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षा आदरणीय प्रोफेसर डॉक्टर सौ मालतीताई आहेर या उपस्थित होत्या, तर प्रमुख पाहुणे म्हणून प्रशासकीय अधिकारी देवळा एज्युकेशन सोसायटी आदरणीय श्री बापू रौंदळ सर, परीक्षक श्री रवींद्र शिरसाट सर, श्री सुनील वेखंडे सर, श्री कांतीलाल लांडगे सर, श्री BK पाटील सर, सौ आशा अहिरराव मॅडम, श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री संजय पगार सर, जिजामाता कन्या विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती सुनीता पगार मॅडम हे उपस्थित होते.
कर्मवीर रामरावजी आहेर स्मृती सप्ताह एक विशेष आयोजन आहे, ज्यामध्ये स्वर्गवासी कर्मवीर रामरावजी आहेर यांच्या कार्याचा आणि विचारांचा आदरपूर्वक स्मरण करण्यात येतो। हा सप्ताह प्रामुख्याने शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी भरलेला असतो, ज्यामध्ये विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा, भाषण, चर्चासत्रे आणि समाजोपयोगी उपक्रमांचा समावेश असतो। या सप्ताहाच्या आयोजनामागील उद्देश म्हणजे कर्मवीर रामरावजी यांच्या प्रेरणादायी जीवनकार्याचा प्रचार व प्रसार करणे, तसेच नव्या पिढीला समाजसेवेचे महत्त्व पटवून देणे होय। पुष्प पहिले, कर्मवीर रामरावजी आहेर स्मृती सप्ताह उद्घाटन सोहळा। आज दिनांक 20 डिसेंबर 2024 कर्मवीर रामरावजी आहेर स्मृती सप्ताह निमित्त उद्घाटन प्रसंगी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा कर्मवीर रामरावजी आहेर यांचा स्मृती सप्ताह उद्घाटन सोहळा साजरा करण्यात आला। त्याप्रसंगी संस्थेच्या सचिव प्रो. डॉक्टर सौ. मालती ताई आहेर यांच्या हस्ते सरस्वती पूजन तसेच अण्णांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्याप्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री पगार ए सर तसेच विद्यालयाच्या पर्यवेक्षिका सौ. आहेर ए मॅडम व विद्यालयाच्या ज्येष्ठ शिक्षिका सौ. काळे व्ही. एस. मॅडम तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते। कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विद्यालयाचे सांस्कृतिक प्रमुख भदाने डी.वाय. सर यांनी केले। यावेळी विद्यालयात वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले। त्यामध्ये इयत्ता 5वी ते 10वीतील विद्यार्थ्यांनी वक्तृत्व स्पर्धेमध्ये सहभाग घेतला व परीक्षक म्हणून विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिका सौ. आहेर एस. मॅडम तसेच पवार पी. मॅडम यांची नेमणूक करण्यात आली व त्यांनी कार्यक्रमाच्या शेवटी स्पर्धेमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांची नावे घोषित केली। कार्यक्रमाच्या शेवटी वाय. गोसावी यांनी आभार व्यक्त केले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कर्मवीर स्पर्धा परीक्षा। कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या स्मृतिदिन सप्ताहा अंतर्गत दिनांक 23 डिसेंबर 2024 रोजी संस्था स्तरावर घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेसाठी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयातील इयत्ता 5वी ते 10वीतील एकूण 441 विद्यार्थी सहभागी झाले, तर एकूण 11 विद्यार्थी संस्था गुणवत्ता यादीत आले। त्यांची नावे पुढील प्रमाणे आहेत। आनंद मेळावा। शुक्रवार दिनांक 27 डिसेंबर 2024 रोजी विद्यालयात आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। सदर आनंद मेळाव्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना स्वावलंबन व आर्थिक व्यवहारांचे ज्ञान प्राप्त व्हावे या दृष्टिकोनातून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। क्रीडा स्पर्धा। विद्यालयात विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पगार एसते, पर्यवेक्षिका सौ. आहेर एमते यांच्या हस्ते करण्यात आले। पारितोषिक वितरण समारंभ। दिनांक 31 डिसेंबर 2024 रोजी अण्णासाहेब आहेर स्मृतिदिन सप्ताह निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते।
सुरुवातीस प्रमुख मान्यवरांच्या हस्ते कर्मवीरांना म्हणजेच अण्णासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले। त्यानंतर विद्येची देवता सरस्वती व कर्मवीर अण्णासाहेब आहेर यांच्या प्रतिमेची पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री भदाणे डी.वाय. सर यांनी केले। श्री रौंदळ ए.एन. सर व विद्यालयातील गीत मंचाच्या विद्यार्थ्यांनी ईशस्तवन व स्वागत गीत सादर केले। कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जीवन सोनवणे, माजी महानगरपालिका आयुक्त जळगाव, तसेच श्री निखिल हितेंद्र आहेर, संचालक देवळा एज्युकेशन सोसायटी हे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री पगार ए सर हे होते, तसेच शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष श्री दिलीप पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री राजेंद्र आहेर हे उपस्थित होते। विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले। कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती। विद्यालयात मुख्यमंत्री महोदय यांच्या कृती आराखडा अंतर्गत माननीय शिक्षण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली फेब्रुवारी-मार्च 2025 च्या 10वीच्या परीक्षेचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये कॉपीमुक्त अभियानांतर्गत जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले। मराठी भाषा संवर्धन पंधरवडा। विद्यालयामध्ये शासनाने आदेशित केलेला उपक्रम म्हणजेच मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनांक 14 जानेवारी ते 28 जानेवारी 2025 या कालावधीमध्ये विद्यालयांमध्ये साजरा करण्यात आला। देवळा एज्युकेशन सोसायटी संचालित श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा या विद्यालयात 76वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी निसर्ग निवास शिबिर श्री क्षेत्र सहस्त्रलिंग येथे आयोजित केला होता। स्काउट प्रमुख श्री भदाणे डी.वाय. सर यांनी निसर्ग निवास शिबिराचे आयोजन यशस्वीरित्या केले। यामध्ये विद्यालयाच्या स्काउट पथकाने स्काउटचे ध्वजारोहण करून ध्वजाला मानवंदना दिली। जागतिक महिला दिन, जो दरवर्षी 8 मार्च रोजी साजरा केला जातो, हा दिवस महिलांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक आणि राजकीय योगदानाचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांसाठी आवाज उठवण्यासाठी समर्पित आहे। या दिवशी महिलांच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर विविध कार्यक्रम, आंदोलन आणि चर्चासत्रे आयोजित केली जातात। 1900च्या दशकाच्या सुरुवातीला महिलांच्या स्वातंत्र्य आणि समानतेसाठी लढा सुरू झाला होता आणि आजही महिलांच्या समानतेसाठी प्रयत्न सुरू आहेत। महिला दिनाच्या निमित्ताने आपण समाजातील महिलांच्या विविध भूमिका, त्यांचा संघर्ष आणि त्यांचे योगदान ओळखून त्यांना सन्मानित करणे महत्त्वाचे आहे। दिनांक 8 मार्च 2025 रोजी विद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला। दिनांक 18 मार्च 2025 रोजी विद्यालयामध्ये आपत्ती व्यवस्थापन या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी माजी सैनिक श्री योगेश खैरनार तसेच श्री प्रवीण बोरसे यांची उपस्थिती लाभली। यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री पगार एस.ते. सरांनी मान्यवरांचे शाल, श्रीफळ देऊन स्वागत केले। त्यानंतर श्री प्रवीण बोरसे यांनी विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापन या अंतर्गत विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी करणे आवश्यक आहे हे पटवून दिले। दिनांक 24 मार्च 2025 रोजी विद्यालयामध्ये जागतिक क्षयरोग टीबी निर्मूलन दिवस साजरा करण्यात आला। त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून किंवा मार्गदर्शक म्हणून श्री पंकज पाटील, क्षयरोग पर्यवेक्षक, पंचायत समिती देवळा, श्री रोहित पवार, समुपदेशक यांना विद्यालयामध्ये आमंत्रित करण्यात आले। दिनांक 23 मार्च 2025 रोजी विद्यालयामध्ये भारतीय शहीद दिवस साजरा करण्यात आला। दिनांक 25 मार्च 2025 रोजी विद्यालयामध्ये जिल्हा महिला व बाल विकास विभाग हे अंतर्गत बाल संरक्षण समिती या संदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी तेथील अधिकारी श्री रोहन अमृतकर यांनी विद्यालयास भेट दिली। 25 मार्च 2025 रोजी विद्यालयामध्ये डॉक्टर अरुणा पाटील, सेवानिवृत्त वैद्यकीय अधिकारी,
तसेच पर्यावरण प्रेमी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी विद्यालयाला भेट दिली. श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा विद्यालयात जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यात आला. या विद्यालयात 7 एप्रिल 2025 हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री भरत पाटील सर, समुपदेशक किशोरवयीन विद्यार्थी व विद्यार्थिनी ग्रामीण रुग्णालय देवळा हे उपस्थित होते. दिनांक 11 एप्रिल 2025 समाजातील अस्पृश्यता निवारण करण्यात मोलाची कामगिरी करणारे, स्त्री शिक्षणाच्या पायाची मुहूर्तमेढ रोवणारे महान क्रांतिकारक आणि थोर विचारवंत समाजसेवक महात्मा ज्योतिबा फुले यांची जयंती विद्यालयात साजरी करण्यात आली. दिनांक 14 एप्रिल 2025 सोमवार रोजी श्री शिवाजी मराठा इंग्लिश स्कूल देवळा येथे क्रांतीसूर्य बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला.